गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नवा दिवस सुरू झालाय. नव्या दिवसाचे नवीन प्लॅन सुरू झालेले आहेत आणि मला माहितीये आपल्यापैकी प्रत्येकीच्या डोक्यात सकाळपासून एकच प्रश्न सुरू असेल, आज जे ठरवलंय ते खरंच जमेल का? खरं सांगा, तुम्हाला पण पडलाय ना हा प्रश्न? प्रत्येक वेळी तुला माझ्या मनातलं कसं कळतं ग मधुश्री? पण एक सांगू का मैत्रिणींनो, सुरुवात करण्याआधीच स्वतःवर शंका घेतली ना तर कसं जमणार? मनाशी ठाम ठरवलं, स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य वाटणारं कामही शक्य होतं. आणि कधी कधी ना कुठून तरी एखादी अनामिक शक्तीही आपल्या मदतीला येतेच. मग घडतो तो चमत्कार. मी सुद्धा अशाच एका चमत्काराची वाट बघते ग मधुश्री. माझी खूप इच्छा आहे यांना बाईक घेऊन द्यायची. प्रयत्न छोटासा आहे, पण तू म्हणतेस तसं एखादा चमत्कारच माझ्या प्रयत्नांना यश देऊ शकतो. हे गुड मॉर्निंग. दुसऱ्यांच्या रूम मध्ये येण्याआधी नॉक करायचं असतं. साधे मॅनर्स नाहीये तुला? मॅनर्स खूप आहेत माझ्यात, पण कसं आहे ना, महत्वाचं आहे. नीट नाही झालं ना ते काम तर तूच लटकशील. म्हणून आले होते ग सांगायला. सांगू की जाऊ? बोल. थांब. हे ठेव तुझ्याकडे. हे कसले पैसे? अनुचे 5,000. माझ्याकडे कशाला ठेवू? हे जर मी माझ्याकडे ठेवले आणि राजनला सापडले तर अनुप्रिया ग ह्याच घरात राहील, मला हकलतील. म्हणून सांगते ठेव. माझ्यावर डाऊट येणार नाही मग? तुझ्यावर कसा येणार आहे डाऊट? एकटीच राहतेस ना तू इथे? कोणी येतं तुझ्या खोलीत? नाही ना? घे. नीट लपवून ठेवा. हो. इथे लपवणार आहेस पैसे? मग अजून कुठे ठेवायचं? शनाया, तुझ्या खोलीत कोणी येत नाही म्हणजे इथे तिथे लपव असं नव्हतं म्हणायचं मला. आपल्यापैकी कोणाकडेही जर पैसे सापडले ना, आपण संपलो. मग आता काय करायचंय? मी सेफ्टी लॉकर आणायचंय, त्या लॉकर मध्ये ठेवायचेत का पैसे? ठेवलेत ना इथे पैसे, काय प्रॉब्लेम आहे? मला म्हणायचंय काळजी घे. घेते मी काळजी. येऊ मी? ये. काय इरिटेटिंग आहे यार ही सीमा. हेल्प होते म्हणून सहन करते, नाहीतर थोबाड पण बघितलं नसतं हिचं. पण म्हणावी तशी हेल्प करते कुठेही. जे काही करते ते घरापुरतं तर करते. बाहेर तो बाबू ज्याचा काही उपयोग नाही, हिचाही काही उपयोग नाही आता. नाही शनाया, तुला आता या दोघांची हेल्प न घेता कोणीतरी मोठा माणूस बघावा लागणार या सगळ्यासाठी, जो सगळं बाहेरून मॅनेज करेल. पण कोण? नमस्कार मॅडम. शनाया अधिकारी बोलतीये. बोला. आज सकाळ सकाळ आमची आठवण कशी झाली? कामाशिवाय तुमची आठवण कशी येईल? तेही खरंच आहे म्हणा. हा, पण तेलंग पैशाशिवाय काम करत नाही, लक्षात आहे ना? माझं काम झालं पाहिजे फक्त. पैसे लगेच मिळतील. मस्त, मग विषय संपला मॅडम. तुम्ही फक्त हुकूम करा. अनुप्रियाने अंगावर हात टाकलेला आठवतंय का?